नमस्कार मित्रांनो, पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग हा महाराष्ट्रातील सर्वाधिक वर्दळीच्या राष्ट्रीय महामार्गांपैकी एक. दररोज लाखो प्रवासी, हजारो ट्रक, कंटेनर, खाजगी वाहने आणि सार्वजनिक वाहतूक याच मार्गावरून प्रवास करते. पण गेल्या काही वर्षात वाहनांची संख्या इतक्या वेगाने वाढली की हडपसरपासून यवतपर्यंतचा प्रवास अनेकांसाठी रोजचे डोकेदुखी बनला आहे. हडपसर चौक, मगरपट्टा, मांजरे फाटा, लोणी काळभोर, उर्वी कांचन या नावासोबत आता वाहतूक कोंडी हे समीकरणच तयार झालं आहे. याच समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून आता महाराष्ट्र सरकारने 5,262 कोटींचा हडपसर यवत एलिव्हेटेड कॉरिडॉर हाती घेतला आहे. पण हा प्रकल्प फक्त एक एलिव्हेटेड रोड नाही, तर या प्रकल्पामध्ये एकाच कॉरिडॉरमध्ये खाली शहरातील रस्ता, त्यावर 6 पदरी एलिव्हेटेड राष्ट्रीय महामार्ग आणि सुरुवातीच्या भागात त्याहीवर प्रस्तावित मेट्रो असे 3 स्तरांवरील वाहतूक व्यवस्था उभारण्याचा प्रस्ताव आहे. मग हा प्रकल्प नेमका कसा असणार, तो कुठून सुरू होणार, कोणकोणत्या गावांमधून जाणार, 3 टप्प्यामध्ये त्याची रचना कशी असेल, आजच्या या विशेष रिपोर्टमध्ये आपण या प्रकल्पाची अधिकृत आणि अद्ययावत माहिती अगदी सविस्तर जाणून घेणार आहोत.